वही जाल नयाची कार म्हणाला जवाहर सहकारी साखर कारखाना हुपरीमध्ये. आता शाहू कागलला जायचं इथनं मधनं एक रस्ता आहे, त्यांनी बरोबर जिथनं टर्न घ्यायचा तिथनं टर्न घेतला. म्हणजे आपण किती लकी आहे. म्हणजे बघा कारखान्याचं ऑफिस, अतिशय सुंदर असं मनमोहक दृश्य. हॅलो, गुड मॉर्निंग. मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघता VRS व्लॉग्स. चलो आज चलते कोल्हापूर. अपना वही काम, वही जाल नयाची कार. 2 क्लायंट आहेत कोल्हापूरमध्ये, त्यांना व्हिजिट द्यायचे. तुम्ही म्हणाल काय यायला रोज काय यायचं सकाळी उठून आज इकडं तिकडं, काल बारामतीला आज कोल्हापूरला. काय आम्हाला आहे ना टार्गेट असतं महिन्याला एक 40 व्हिजिट तर कंपल्सरी असतात. 40 व्हिजिट झाल्याच पाहिजेत. मग ॲटलिस्ट 35-33 वगैरे चालतं. पण म्हणजे टार्गेट 40 असतं. तेवढं तुम्ही किती अचीव करता त्याच्यावर तुम्हाला पॉईंट्स मिळतात. व्हिजिट खूप इम्पॉर्टंट आहे आमच्याकडं. आम्ही व्हिजिटला आणि व्हिजिटमुळे काय होतं, एक रिलेशन बनतं कस्टमरबरोबर आणि मग ते जे रिलेशन बनतं तेच तुम्हाला बिझनेस देतं. त्यासाठी एकदा रिलेशन इम्पॉर्टंट. मार्केटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, रिलेशन. चलो गाडी आपली घेतली, गाडी लावतो स्टँडला आणि तिथनं आपलं नेहमीप्रमाणे बसणं निवांत आपलं झोपून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ते बघ आपले ते माझं इथले दुकान टिपटॉप अजून उघडलंच नाही मला वाटतं. अवघड काम. दादा झोपलेत बाहेर. दादांना इथनं सुटून देतो. दादा बाहेर गाडी लावली पार्किंगला. पावती घेऊ पटकन इस्टेट जाऊ. किती झाल्या गाडी गेली का काय, वडू तर भेटली पण लय खटारा गाडी. जातो तर हिनच म्हणतात उशिरात गाड्या तो इथे उमरत म्हणजे थांबल्या नाश्त्याला 20 मिनटं इथं नाश्ता. अर्धा तास लवकर अर्धा तास झोप तर लय आले डोळ्यावर. झोपतो तुला कोल्हापूरचं बस स्टँड तिकडे मागं दिसतंय तुम्हाला. मागचा एरिया तिकडे मुंबईला वर जाणाऱ्या गाड्या लागतात. कारण कसं बारामतीमध्ये कसं होतं खतरनाक, कोल्हापूर महानगरपालिका आहे म्हणून कसं साधं बस स्टँड. आणि काय म्हणतात त्याला, कर्नाटकच्या बसेस पण येतात. म्हणजे खूप वर्दळ असते. बारामतीतच आहे एवढं म्हणजे छोटं तालुका बारामती. बस स्टँड कसं एअरपोर्टला असल्यासारखं. 11 वाजता पोचले कोल्हापुरात. आता इथनं पुढं त्याच्या इथनं अजून 1 तासभर लावणार आहे. हुपरीला जायचं आपलं. हुपरीला तर बाहेर जाऊन रिक्षा करतो आणि जाऊ हुपरीला. चल कॉफी पितो आधी जरा आणि मग जाऊ. आहे ताराणी विद्यापीठ याला कमला कॉलेज म्हणतात. इथनं हुपरीला जायला गाड्या भेटतात. जाऊयात जरा लवकर यायला पाहिजे. लय उशीर झाला. ऊस वाढला सगळ्यांना. हॅलो, उपरीत तर पोचले. आता काय करतो, कॅब करतो आणि डायरेक्ट जातो. रिक्षा करून डायरेक्ट जातो. लेट झालं ऑलरेडी. तर चलो व्हिजिट झाली आपली. आता ही ॲक्च्युली आलेलो जवाहर साखर कारखान्याला. जवाहर सहकारी साखर कारखाना हुपरीमध्ये. हा कोल्हापूरपासून एक 25 किलोमीटर आहे आणि खूप मोठा कारखाना आहे. म्हणजे आहे ना हा 16,000 TCDचा, म्हणजे दिवसाला 16,000 टन क्रशिंग करतो. बट ह्यांचं काय आहे, ह्यांची डिस्लरी काय अजून झाली नाही. डिस्लरी ह्यांचं म्हणजे सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळं ह्यांनी काय झालं म्हणजे काय करतात, ह्यांचं ॲक्च्युली एक साताराचा फलटणमध्ये प्लांट आहे बघा आपल्या श्रीराम. तर श्रीराम शुगर आहे ना जवाहरनं चालवायला घेतला आहे. तर तिथे डिस्लरी आहे ह्यांची. मग इथलं सगळं मोलासीस ते तिकडं पाठवतात. तिथं पाठवतात आणि तिथं प्रोसेस करतात आणि राहिलेलं मोलासीस मग असं विकून पण टाकतात. कारण केवढा मोठा कारखाना पाहिजे. 16,000 TCD म्हणजे केवढं मिळालं. आता ते आत काय शूट करत बसलं नाही. मला जबरदस्त झाली, चांगली झाली मीटिंग. चीफ इंजिनियर भेटले, GM भेटले, कन्सर्न लोक भेटली. फक्त काय आलं जरा लेट झालं ना सकाळी यायला. ते GM गेलेले बाहेर. मग 1 तासभर थांबायला लागलं. ठीक आहे थांबलो, ते पण फायदा झाला. जरा थांबून जरा मेल चेक केले, मेल वगैरे मेलला रिप्लाय केले आणि आता जायचं तर शाहू कागलला जायचं. इथनं चाफा कसला दिसतो रेड कलरमध्ये. पहिल्यांदाच बघितलं बरं का मी. म्हटलं भारी दिसते. पहिल्यांदाच बघितलं रेड आणि इकडं व्हाईट कलरमध्ये. चाफा काय उन्हाळ्याचा सीझन असतो चाफ्याला. भारी दिसतो रेड. मला भारी दिसतो ना व्हाईटपेक्षा. रेड पटलं, आवडलं आपल्याला. काय आलंय हुपरीवरनं इकडे जातो ना कागलला. रँडमली कुठल्या गावात आलोय आणि लय भारी गाव आहे बरं का. ॲस्थेटिक एकदम. सगळे आता मग मागे तिकडे फोटोजेनिक होते सगळे वाडे वगैरे. छान वाटतं गाव. चलो कागलमध्ये तर पोचलोय मी बस स्टँडला.
आता झाले 3 वाजलेत, जेवण करतो आणि मग पुढे जातो. एक भारी हॉटेल आहे उडुपी, तिथे जेवण करतो आणि मग पुढच्या विजिटला जातो. ॲक्च्युली मी जेवायला थांबणार होतो, मी म्हटलं की जेवायला नंतर 5-6 वाजता जाऊ, आधी विजिट करू. बट काय झालं, हॉटेल दिसलं इथे आणि परत कारखान्यात गेल्यानंतर वेळ लागेल, म्हणून मला आधी जेवण करतो आणि मग नंतर जाऊयात आपण विजिट करू. काय अर्धा तास लागेल फक्त. संध्याकाळी जेवायचं, संध्याकाळी मग लाईट कधी खायला 6 वाजताच आपल्याला डिनर थांबवायचं, 6च्या नंतर काय खायचं. तो काय करता घेऊ. आता जेवण घेऊन झाले, ओके रिक्षा पकडू आणि डायरेक्ट जाऊ कारखान्यात पण व्हिजिट झाली आणि डिस्टिलरीमध्ये पण व्हिजिट झाली. मोबाईल अलाउड नव्हतं त्यामुळं काय ब्लॉक केला नाही. म्हटलं बाहेर आल्यानंतर आपलं तुम्हाला अपडेट करतो. चांगली व्हिजिट झाली. तसं शाहूबागेला आपला रेग्युलर क्लायंट आहे, आपले बरेच पंप आहेत तिथं, आधी पण होते आणि आत्ता त्यांची नवीन डिस्टिलरी लावली, तिथं पण आपले 6 एक पंप आहेत. चांगले पंप चालले, मॅनेजमेंट पण बदलं, तिथलं चांगलं म्हणजे हॅपी आहे. आणि आता ह्यांचं आहे ना एक ह्याला चाललं आहे, ह्यांचं ऑफिस आहे इथंच शेजारी मेन रोडला, तर तिथे जातो. ऑफिस जर तुम्ही बघितलं तर हे चोला एकदम हवा कॉल, इतकं जबरदस्त ऑफिस आहे. ॲक्च्युली त्यांचा वाडा होता, म्हणजे घाटग्यांचा वाडा होता तो, तिथले राजघराणे नाही घाटगे, तर त्यांनी त्या वाड्याचं रूपांतर ह्याच्यात केलं आहे, ऑफिसमध्ये केलं आहे. इतकं जबरदस्त एवढं सुंदर ऑफिस आहे, नादच करतं. हे बाबा बघा कसलं चॅलेंजिंग आयुष्य. आता स्टिक घेऊन चालतात, माझे कारखान्यापासून चालतात, ते दिसत नाही काय नाही तरी. कसलं जेवायला माणसं म्हणजे इन्स्पायरिंग माणसं असतात आपण. मला त्यांच्यापाशी जाऊन बोलतो मी जरा. आणि मी आत्ता बघितलं ना, त्यांनी बरोबर जिथनं टर्न घ्यायचा तिथनं टर्न घेतला, एक झाड अडवालं साईडला आले, त्यामुळे जरा जाऊन बोलतो जरा त्यांच्याशी. बाबा काय ना तुमचं? सुरेश वसंत कांबळे. किती वर्ष झालं इथे कामाला? 10 वर्ष झाली. बाबांना मानलं पाहिजे बरं का. मी आता बघितलं तर जिथनं टर्न आला तिथनं व्यवस्थित आले, तर त्यांनी अजिबात कुठं गेले नाहीत, काय नाही, हल्ले नाहीत. मानलं पाहिजे बाबांना. तुम्ही काय त्यांचे वडील का? वडील आहेत का? तुम्ही गेलात का त्यांना? कमी येते, कॉलनीत राहते. होय का? काम काय नाही काय नाही, ते एकदम व्यवस्थित चालत आले. ते मी म्हणलं मला आश्चर्य वाटलं जरा, म्हणलं मानलं पाहिजे म्हणलं. चला ओके ओके. काय कायांचं आयुष्य किती म्हणजे संघर्ष असतो काय कायांच्या आयुष्यात, आणि काय कायांचं म्हणजे मानलं पाहिजे का नाही. म्हणजे आयला दिसत नाही काय नाही तरी काम करतात. 10 वर्ष ते कारखान्यात काम करतात. राव अंध असतो काय राव. म्हणजे आपण किती लकी आहे म्हणजे असं बघून कधी वाटतं. आता मी एवढे फिरतो, एवढी वेगवेगळी माणसं बघतो की खरंच म्हणजे लक्षात येतं की आपल्याला देवानं खरंच नशिबानं आहे, आपण आपलं सगळं व्यवस्थित आहे. आपल्याला एवढा संघर्ष नाही करावा लागत, इझिली आपलं चाललं आहे. आपलं जे किरकोळ हे आहे ना, म्हणजे आपल्याला जे वाटतं मला हे नाही ते नाही, स्ट्रगल किरकोळ आहे काय नाही. त्यांच्या असल्या म्हणजे लोकांच्या पुढं त्यांचा स्ट्रगल तुम्ही इमॅजिनच आपण करू शकत नाही. तो माणूस बघा हसत होता, हसत हसत बोलत होते. काय राव ग्रेट. बघा कारखान्याचं ऑफिस कसं ऑफिस आहे. विक्रमसिंह घाटगेंचा पुतळा आहेत. ऑफिस बघाय स्पीचलेस आहे नाही, नादच करायचं नाही. आणि आता इतकं जबरदस्त सुंदर आहे का नाही, सगळ्या दगडातला जुना वाडा शाहू महाराजांचा पुतळा पुढच्या साईडने गेला बघा तुम्ही, पूर्ण मागपर्यंत. चलो तर आज जाऊ आतनं साईडनं जयसिंग घाटगे साहेब, कागलचे राजे, दरबार हॉल कसं आहे इथे दरबार महाराजाचे. चलो 3 विजिट झाल्या आपल्या कम्प्लीट. थँक्यू सर. 3 विजिट झाल्यात आपल्या. आणि तर साहेब गेले ते साहेब मला ते सिक्युरिटी म्हणत होते थांबा जरा काढून नका, पण ते साहेब म्हणले असू द्या सर ओळखीचे आपल्या रेग्युलर कस्टमर आहे आपले. वाडा बघा, मला ब्लॉग करायचं कारण घ्यायचं. वाडा बघा इतका जबरदस्त वाडा आहे. तुम्हाला कधी चान्स मिळाला इकडे यायला तर खरंच या तुम्ही. हा म्हणजे जयसिंगराव घाटगेंचा वाडा होता, म्हणजे घाटगे फॅमिलीचा, इथले जे राजे होते त्यांचा वाडा आहे. त्यांनी हा कारखान्यालाही गेला, नाही तर कारखान्याचं ऑफिस तिथं झालं आहे. पूर्ण हेरिटेज बिल्डिंग आहे एकदम, म्हणजे इतकी सुंदर बिल्डिंग आहे ना, म्हणजे डोळ्याचं पारणंच फिटतं. आता अजून म्हणजे पूर्णपणे त्यांनी ते हे केले, काय त्याला म्हणतात, मेंटेन केला आहे वाडा. खूप छान. चलो मागच्या वेळेस पण आलो तेव्हा पण जमलं नाही मंदिरात यायला. आता म्हटलं जरा वेळ काढून जाऊ मंदिरात जाऊन दर्शन घेऊ पहिल्यांदा. आणि दरवर्षी मी दरवेळेस
कोल्हापूरला तर तेव्हा दर्शन घेतल्याशिवाय जात नाही आणि मागच्या वेळेस जरा वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे म्हणलं बरोबर वाटलं नाही. आता पहिल्यांदा जाऊन दर्शन घेतो तर तुम्हाला पण दर्शन करतो. मुखदर्शन तर मुखदर्शन बघू आधी गर्दी किती आहे आणि त्याच्यानंतर हिशोबानं ठरवू काय करा. आज खरंच आपलं नशीब आहे बरं का. बरोबर सनसेट बघा कसा दिसतोय मंदिराच्या वर. लयच क्वालिटी अतिशय सुंदर असं मनमोहक दृश्य. खूप छान आहे. सनसेट आला बरोबर मंदिराच्या तिथे. चलो आज जाऊ. कसलीच गर्दी नाही आज. माझ्या मागं बघत असाल दरवर्षी तर किती गर्दी असते आणि आज बघा काहीच गर्दी नाही सगळ्या साईडला. त्याचं काय मंगळवार आहे आज तरी पण गर्दी नाही. संध्याकाळी झाले दुपारचं ठीक आहे संध्याकाळी पण गर्दी नाही. मस्त आहे आपल्यासाठी चांगलं झालं दर्शन व्यवस्थित झालं. हे बघा मगाशी मी आलो ना लाईनला तर तिथं मला नंबर मिळाला तिथनं म्हणजे ते लेडीज बसली ना ती वर इथं हां तिथनं बरोबर आणि मी बाहेर आलो आणि लाईन बाग एवढी गेली माग. हो लाईन पार तिकडे गेली. नशीब आहे ना आपलं लक आहे लक फॅक्टर जावं आहे. चलो गुड रेडते जरा पलीकडचं उजव्या साईड त्याला डेंजर आहे. गाडी थांबली इथं माझी बस. मला बरं उमराच्या अलीकडे जेवायला थांबलं. मी जाणार जेवायला घरी. चलो नेहमीप्रमाणे कोल्हापूरमधून येताना गाडी बायपासनं सोडून जातात म्हणजे साताऱ्यात गाड्या येत नाहीत. ते काय म्हणायचे साताऱ्याला काय असं करतात लोक. पुण्यातनं पण बऱ्याच अशा गाड्या असतात बरं का आपल्याला बायपासनं सोडतात आणि मध्ये काही आत येणार नाही. ठीक आहे मी त्याचा फायदा घेतो. गाडी स्टँडला लावली तेवढाच वॉक पण होतो. गाडीने मला सोडले तर हायवेला बॉम्बे रेस्टॉरंटला जरा वॉक पण तेवढा. गाडी घ्यायला जातो टू व्हीलर. गाडी मला चांगली भेटलेली आपली जी कोल्हापूर स्वारगेट सॉनिकची बस होती चांगली होती. मला थंड होती मला ए सी स्ट्रॉंग होता. आपल्याला ए सीची एवढी सवय नाही आहे जास्त आपल्याला जमत नाही ए सी जास्त लगेच सर्दी होते. त्यांना म्हणलं ए सी बंद करा सगळ्यांनीच कंप्लेंट केली. ए सी बंद केला आणि निवांत आला होता. पोचले बॉम्बे रेस्टॉरंटला. आता इथनं जातो स्टँडला गाडी घेतो आणि कल्टी मारतो. चलो गाडी जर घेतली तर कल्टी मारतो जातो घरी. बरं झालं वॉक झाला. उद्या जरा वर्क फ्रॉम होमच करतो. उद्या रंगमंचमी पण जरा निवांत होतं. चलो